मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका वनस्पतीची माहिती दिली जिचं नाव होतं शेतावरी. आणि आज असंच फिरत फिरत आलो होतो रानामध्ये. तर मला इकडे खूप मोठा असा गुरांचा कळप दिसलेला आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. कारण जे गाय गुरं आहे ना ती कमी होऊन गेली आहेत. कारण जे तंत्रज्ञान निघालं आहे त्यामुळे आहे ना जनावरं पाळण्याचा जो लोकांचा कल आहे तो कमी होऊन गेलेला आहे. तर आमच्याकडे खेडेगावात आहे ना अजूनसुद्धा गुरं पाळली जातात. गाई, बैल, म्हशी, त्यानंतर शेळ्या. तर अशा प्रकारची जी जनावरं आहेत ती लोक आवडीने पाळत असतात. म्हणजे त्यांच्यापासून काही नफा हो किंवा ना हो, परंतु ती आवडीनं लोक पाळतात. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं की शेळी किंवा हे गाई गुरं असले ना त्यांचा खूप असा फायदा आहे, परंतु तो फायदा आपल्या लक्षात येत नाही. तर तो कसा फायदा आहे, आपल्याला जे त्यांच्यापासून दूध भेटतं त्या दुधाचा सुद्धा फायदा आहे. त्यानंतर बोकडा असतो किंवा बकरी असते त्याच्यापासून मीठ भेटतं आपल्याला, म्हणजेच मटण भेटतं. आता जर बाजारात गेलं तर ते मटण जवळजवळ आपल्याला 700 ते 800 रुपये किलोने भेटलं जातं. परंतु तेच जर घरचा बोकडा असेल तर आपल्याला काही 700-800 रुपये घालवण्याची गरज नाही. आणि एक बोकड कसाही जरी असला तरी 10-15 किलोच्या पुढंच त्याचं मटण उतरतं. तर आणि गाईचं दूध तर तुम्हाला माहीतच आहे, 40-50 रुपये तरी लिटर जातं. तर बघूया तो कळप, कारण मी आता थोडा लांब आहे आणि तो कळप पुढे गेलेला आहे. हा बघा आमचा समाधान गायींकडे गेलेला होता आणि हे त्याच्या गायी चाललेले आहेत पुढं. समाधान, किती गाय असतील? हा, तरी अंदाजे एक. समाधान माझ्यासोबत आहे आणि रानातून जाऊन आलेलं आहे. त्याच्या गायी बघा बघा समोर चाललेले आहेत गायी. अजून एक जोडीदार होता त्याला, पांडुरंग नाव आहे त्याचं, तो पुढं गेलेला आहे. आणि त्याच्याकडे शेळ्या पण आहेत आणि गाई पण आहेत. तर चला आपण त्याच्या गाई पण बघू आणि शेळ्या पण बघू. आता समाधान, किती वाजले असतील? मला वाटतं एकचा टाइम झाला असेल. ऊन झाल्यामुळं या ज्या गाई आहेत त्या घरी चालवल्या आहेत, कारण उन्हामध्ये गाई गोरं चरती नाही. तर चला आपण पाण्यावरती जाऊन आणि तिथं बघू, कारण ते खूपच पुढे गेलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे इकडे धरणावरती. तर ते धरण पण तुम्हाला दाखवतो. आज खूप मोठा असा शेळ्यांचा कळप आहे. पाठीमागे तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही, पण आता मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्यासोबत आहे ना पांडू आहे. म्हणजे तसं बघितलं तर माझा मेवणा आहे तो, माझ्या मामाचा मुलगा. तर त्याच्या आहेत शेळ्या. तर बघा पाठीमागे तुम्हाला शेळ्या दिसतात आणि तो पण आहे. तर अशा प्रकारे याने शेळी पालन केलेलं आहे आणि या शेळ्यांचा सुद्धा त्याला फायदा होत आहे. तर पांडू, किती शेळ्या असतील? बघा, म्हणजे जवळजवळ त्याच्याकडे 50 शेळ्या आहेत तिथं. ते बघा पाण्यावरती आणलेले होते. बापरे, किती मोठे. तर
बघा तो 40 म्हणतोय शेळ्या, परंतु मला वाटतंय ते छोटे पिल्लं पकडून सुद्धा हे बघा त्याच्या शेळ्या